हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की जर मला एखादा स्टॉक सिलेक्ट करायचा असेल किंवा जर एखादी मला स्ट्रॅटेजीज डेव्हलप करायची असेल तर मी कोणता डेटा पॉईंट बघू आणि त्या बेसिसवरती जर मला एखादे ट्रेड्स बघायचे असेल तर ते कसे फाइंड आउट करू. सो आपण इथे डेटा पॉईंट पण बघणार आहोत जो क्वांट्सॲपमध्ये आहे. इवन दो आपण काही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पण करणार की स्ट्रॅटेजीज आपण जनरली कशा घेऊन चालल्या पाहिजे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सिंपल बघा, फर्स्टली एक मी कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे जी बेस्ड आहे ओपन इंटरेस्ट वरती. ओके, सो एक थोडाफार जर मी रफली ते ड्रॉ करायचं म्हटलं तर सपोज इकडे मी ओपन इंटरेस्ट ड्रॉ करतो. ठीक आहे, लेट सी हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, आणि हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, तीन स्ट्राईक इथे रेजिस्टन्सचे आहेत आणि लेट्स अज्यूम की हा एक सपोर्ट लेवल आहे आपल्या इथे, हा एक सपोर्ट लेवल आहे आणि दिस वन ॲज वेल. ओके, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. लेट्स सी पहिली केस आपण बघूया की प्राइस काही अशी मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास इकडे एक ब्रेकआउट मिळाला. या टेक्निकली इकडे बघायला गेलो तर थोडाफार मोमेंटम आला. सो इथे काय होणार, कॉल रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स इथे अनवाइंड करायला सुरुवात करतील. सोबत इथून पण कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतील, इथून पण अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होईल. मेजॉरिटी ऑफ द टाइम तुम्ही बघा तर मल्टिपल स्ट्राईक्सवर तुम्हाला कधी कधी अनवाइंडिंग मिळेल जेव्हा स्टॉक ट्रेंडमध्ये असेल तेव्हा, राईट. सो जेव्हा तुम्हाला मल्टिपल स्ट्राईक्सवरती अनवाइंडिंग मिळते, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की एक सिंगल स्ट्राईक्सवरती अनवाइंडिंग फाइंड आउट करायचं, पण जेव्हा तुम्हाला अशी मल्टिपल स्ट्राईक्सवरती अनवाइंडिंग मिळते सो दॅट मीन्स इथे कॉल रायटर्स जे आहेत ते ट्रॅप झालेत. ओके, सो का कॉल रायटर्स ट्रॅप झालेत, कारण बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट तिकडे एक अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळते. सो व्हेनेवर देर इज अ अनवाइंडिंग सो दॅट मीन्स की कॉल रायटर्स ट्रॅप जनरेट झाले. आणि तेच जर सपोज मोमेंटम अशी येते आणि एक सपोर्ट ब्रेकडाऊन देतोय. सो जेव्हा आपण एक सपोर्ट ब्रेकडाऊन देतो इथे तेव्हा बघा इथे तुम्हाला अनवाइंडिंग मिळेल, ह्या स्ट्राईक्सवर पण अनवाइंडिंग मिळेल, इवन तो तुम्हाला ह्या स्ट्राईक्सवर पण अनवाइंडिंग मिळेल. सो जेव्हा मल्टिपल स्ट्राईक्सवरती जेव्हा तुम्हाला अनवाइंडिंग मिळते, व्हाय, बिकॉज ऑफ दी ट्रेंड इन दी मार्केट जो एक बेरिश ट्रेंड मार्केटमध्ये आहे, ज्यामुळे पुट रायटर्सला फिअर आहे की मार्केट हा लेवल पण ब्रेक केला आणि जे इवन दो जर मार्केटने हा लेवल टच नाही केला तरी पण त्यांना फिअर आहे, त्यामुळे ते अनवाइंडिंग करतात, राईट. सो ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो पुट रायटर्स ट्रॅप, राईट. सो सिंपल आहे, जेव्हा बुलिश ट्रेंड असेल मार्केटमध्ये आणि मल्टिपल स्ट्राईक्सवरती अनवाइंडिंग आहे कॉलच्या, सो दॅट कम्स अंडर दी अ कॉल रायटर्स ट्रॅप. मीन्स वी आर अँटिसिपेटिंग सम बुलिश मोमेंटम इन दी मार्केट. ओके, आणि तेच मला दिसतं की मार्केट ट्रेंडिंग आहे खालच्या साईडला आणि मला दिसतं की पुट रायटर्स कंटिन्युअसली त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतायत. सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. ठीक आहे, नाव सिंपल बघा, जर मी ओव्हरऑल पाहिलं एफ-एन-ओ स्टॉक्सबद्दल तर वी हॅव ऑलमोस्ट 185 एफ-एन-ओ स्टॉक्स, राईट. सो इट इज नॉट पॉसिबल ना की मी प्रत्येक स्टॉकवर जाऊन एक मॅन्युअल रिसर्च करू की ह्या स्टॉकमध्ये अनवाइंडिंग आहे का, ह्या स्टॉकमध्ये अनवाइंडिंग आहे का, राईट. मला थोडाफार जो आहे तो एक असा प्लॅटफॉर्म लागेल किंवा एक असा डेटा पॉईंट लागेल जो मला एक सॉर्ट आउट करून देईल की ह्या लेवलच्या आसपास एक मोमेंटम आहे, राईट. सो तो डेटा पॉईंट आहे आपल्याकडे आणि तो कोणता आहे ते आपण बघूया. सो मी येणार क्वांट्सॲपच्या होम स्क्रीनवरती इथे. ओके, इथे जेव्हा तुम्ही आलात ना तेव्हा तुम्ही या ट्रेडिंगवरती आणि या तुम्ही इथे ऑप्शन्स ट्रॅप इंडिकेटर. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट इज अ डिफरंट टूल, मी येतो त्यावरती. ओके, सो जेव्हा तुम्ही ट्रॅप इंडिकेटरवरती याल ना, राईट, तेव्हा बघा तुम्हाला काही ओव्हरऑल असे काही सिग्नल्स मिळतील ज्यामध्ये तुम्हाला दोन सिग्नल जनरली बघायला मिळतील. एक मिळेल कॉल रायटर्स ट्रॅपचा आणि एक मिळेल पुट रायटर्स ट्रॅपचा. ओके, सो फर्स्टली आय विल एक्सप्लेन यू द इंटरफेस. सिंपल बघा, जेव्हा पण आपल्याला इथे कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट मीन्स व्हॉट वी आर अँटिसिपेटिंग बुलिश मोमेंटम, राईट. बुलिश मोमेंटम आपण आता कोणत्या ह्याच्यात बघतोय, अल्ट्रा केमको हा स्टॉक आहे. प्राइस काय, सिग्नल प्राइस इज समवेअर अराउंड 12,062 रुपीज. सिग्नल कधी आलाय, कालचा सिग्नल आहे हा आणि आज करंटली ट्रेड करतो 12,105च्या आसपास आणि कुठेतरी ह्याने एक्झिट पण दिलं आहे. सो हे एक झालं. सेम लॉजिक जर मी पुट रायटर्स ट्रॅपबद्दल सांगायचं म्हटलं तर पुट रायटर्स ट्रॅप बघा इथे जो आहे
इंडिया मार्टला दिला आहे सिग्नल अराउंड प्राइस 2929.25, 2 दिवसाचा सिग्नल आहे. करंटली ट्रेड करते 2950च्या आसपास. थोडाफार बुलिश गेला त्यामुळे नेगेटिव्ह रिटर्न दिसते, राईट. सो हा जो रिटर्न आहे हा प्राइसचा चेंज आहे जो पण सिग्नल प्राइस दिले त्या बेसिसवरती. ओके, नाव सिम्पल बघा. जेव्हा पण तुम्ही कॉल रायटर्स किंवा जनरली तुम्ही ट्रॅप इंडिकेटर यूज करसाल, 2 गोष्टी मेनली लक्षात, 2 ते 3 गोष्टी. ठीक आहे. पहिली गोष्ट की जर सिग्नल आज जनरेट झाला आहे तर तुम्हाला तो सेम डे ट्रेड नाही बनवायचा आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन मी ट्रेड बनवणार. ओके, जर सिग्नल आज जनरेट झाला आहे तर मी सेम डे ट्रेड नाही बनवणार, त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवणार. दुसरी गोष्ट, जर मला एखादा ट्रेड्स बनवायचे असतील सो आय ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. मी तिकडे स्ट्रॅटेजी डिप्लॉय करून जाणार. स्ट्रॅटेजी डिप्लॉय केल्यामुळे काय होणार की तुमची जी प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग आहे किंवा तुमचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो जर तुमचा चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला जो आउटपुट आहे तो खूप चांगला बघायला मिळतो. सो व्हेनेवर यू आर युझिंग ट्रॅप इंडिकेटर, 2 गोष्टी, सिग्नल जर आज जनरेट झाला आहे तर आपल्याला दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवायचं आहे. दुसरी गोष्ट, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. तिसरी एक ट्राय करा की ट्राय टू गो विथ द लिक्विड स्टॉक. लिक्विड स्टॉक जर असतील तर वेल अँड गुड. ओके, नाव सिम्पल बघा. जर मी तुम्हाला इथे बघायला सांगितलं तर बघा, देर आर मल्टिपल डेटा पॉईंट्स. कॉल रायटर स्टॅप आहे, पुट रायटर स्टॅप आहे. डेली ऑन एन ॲव्हरेज जर मी बघायला मिळालं ना, हा डेली ऑन एन ॲव्हरेज 5 ते 10 सिग्नल जनरेट करून देतो. आणि जर तुम्ही नीट पाहिलं तर तिथे काही तुम्हाला पॉझिटिव्ह आउटपुट पण आहेत आणि नेगेटिव्ह रिटर्न पण येतात. 4%, पॉझिटिव्ह 8% आहे, राईट. सो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचं जर तुम्हाला एक सॉर्टिंग करायचं असेल की कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग जास्त आहे किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ गिविंग द मोमेंटम जास्त आहे, ते कसं फिगर आउट करायचं. सो त्यासाठी आपण यूज करणार बिल्टअपचा एक कन्सेप्ट. ओके, बिल्टअप काय आहे सिम्पली मी सांगतो बघा. बिल्टअप इज व्हेरी सिम्पल टूल. ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये नाही घ्यात, एकदम शॉर्टमध्ये मी कव्हर करते. जेव्हा पण आपण बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघतो. ओके, आणि दोघांचा आउटपुट असतो तो असतो नरेशन आपला. ओके, नाव सिम्पल बघा. जेव्हा आपण मार्केटमध्ये प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं बिकॉज ऑफ फ्रेश बाईंग. व्हॉट वॉज द सेकंड थिंग, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला तुम्ही काय म्हणतात, लॉंग अनवाइंडिंगला एक सिम्पली म्हणू शकतो दॅट कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. तिसरी गोष्ट काय, प्राइस खाली, ओपन इंटरेस्टवरती. सो ह्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट की कुठे जो आहे तो फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट वन इज शॉर्ट कवरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ शॉर्ट कवरिंग. ठीक आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव हे झालं डेली बेसिसवरती. हे जर मी डेली बघितलं तर बिल्टअपचे पण काही सायकल्स असतात ज्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ओके, सो मार्केट बघा वरती कसं जातो, लाईक दिस, राईट, आणि खाली येताना कसं येतो, लाईक दिस, बरोबर. सो सपोज जर मार्केट इथे बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जात असेल आणि हा जो खाली येतो, यू कॅन सी इथे जो खाली येतोय, लेट्स अज्यूम हा बिकॉज ऑफ दी लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल. ओके, सो जेव्हा आपण मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल येते म्हणजे बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके, केव्हा, जेव्हा मार्केटमध्ये एल आणि एल यू सायकल असेल, लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, तेच जर शॉर्टमुळे खाली येते आणि यू कॅन सी इथे जो कवर होते इट इज बिकॉज ऑफ दी शॉर्ट कवरिंग. सो त्याला आपण म्हणतो बेरिश सायकल. ओके, जेव्हा मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगचं सायकल असतं, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सायकल. ठीक आहे, सिम्पल गोष्ट आहे, राईट. आता सेम लॉजिक आपल्याला स्टॉक्समध्ये यूज करायचं आहे. सो जेव्हा पण तुम्हाला कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, दॅट मीन्स आपण अँटिसिपेट करतोय बुलिश मोमेंटम. सो चेक करा की स्टॉकमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का. आणि जेव्हा तुमच्याकडे पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, तेव्हा चेक करा
की तिकडे शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे का फॉर ॲटलिस्ट प्रिव्हियस 7 डेज. ओके, 7-8 दिवसांचा डेटा बघा, पूर्ण महिन्याभराचा डेटा बघायची गरज नाही. आठवड्याभरात जर कोणताही स्टॉक तो जर 75% 80% पॉझिटिव्ह दाखवत असेल, लॉंग अनवाइंडिंग किंवा मध्येच एखादा शॉर्ट कव्हरिंग असेल, एखाद 2 शॉर्ट पण असतील, आय नो दॅट, बट जर 75% पॉझिटिव्ह असेल, 80% पॉझिटिव्ह असेल, दॅट कम्स अंडर दी अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. सो त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो काय करणार आपण, इथे येणार आणि ट्रॅकवरती येतो, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती, फ्युचर्स OI हिस्टॉरिकलवरती. ओके, सो चेक करा की ॲटलिस्ट पास्ट 6-7 डेज तर तुम्हाला ॲग्रेसिव्ह बिल्टअप देतो का. जसं बँक निफ्टी जर तुम्ही पाहिलं तिकडे तर शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंगचा एक चांगला कॉम्बिनेशन आहे. इकडे एखादा शॉर्ट आहे आणि जर मला हा शॉर्ट जर त्रास देत असेल तर मी ॲब्सोल्यूट OIवरती येऊन चेक करणार की शॉर्ट ॲग्रेसिव्ह आहे का. बट शॉर्ट तेवढा ॲग्रेसिव्ह नाही, बट यू कॅन से शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंग बिल्टअप आहे फ्रॉम लास्ट 7 डेज. 2 शॉर्ट आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते लॉंग आहेत. सो कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही आउटपुट पण बघू शकता की बँक निफ्टीचा जो आउटपुट आहे तो करंटली बुलिश आहे किंवा जो एक मोमेंटम आहे तो बुलिश आहे. राईट. सो सिम्पल गोष्ट आहे, जेव्हा तुम्हाला एखादा कॉल आहे तिथे तुम्ही स्टॉकचं पण करू शकता. हे बघा मी दाखवतो, तुम्ही मॅन्युअली कोणताही स्टॉक सिलेक्ट करा, तुम्हाला त्या स्टॉकचा इथे बिल्टअप बघायला मिळेल. ओके, सो जेव्हा पण तुम्हाला कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, ट्राय टू चेक की तिकडे लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का. आणि जर तुम्हाला पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, ट्राय टू चेक की तिकडे शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे का. ओके, नंतर जर मी ते सांगायचं म्हटलं तर लेट्स गो विथ द स्ट्रॅटेजीज पार्ट. लेट्स गो विथ द स्ट्रॅटेजीज पार्ट. आता स्ट्रॅटेजीज पार्ट आहे तरी काय, सिम्पल बघा. स्ट्रॅटेजीज जेव्हा पण आपण बनवतो तेव्हा एक चांगला आउटपुटसाठी बनवतो आणि जर रिस्क जरी असेल तरी ती कमी रिस्क पाहिजे त्यासाठी पण बनवतो. सो जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज, जनरली मी केव्हाही वेबिनार्स किंवा कोणतेही गेट्सवे वगैरे असतील तेव्हा मी जनरली स्ट्रॅटेजीज पार्ट सांगताना ह्या 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट फार एक्सपायरी, ओके. दुसरी गोष्ट नियर एक्सपायरी. ठीक आहे. सो जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात तेव्हा एक समजून घ्या 15 दिवस आणि इथे लेस दॅन 15 डेज, मोर दॅन 15 डेज बाकी आहेत आणि इथे लेस दॅन 15 डेज बाकी आहेत. ओके, सो लेट्स सी, जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात तर डेल्टा जो असतो तो तुमच्या फेवरमध्ये असतो. व्हाय? बिकॉज डेल्टाचा जो इम्पॅक्ट असतो तो OTM स्टॉक्सवर खूप चांगला असतो. सो फार एक्सपायरी डेल्टा तुमच्या फेवरमध्ये असतो. सेकंड थिंग इज व्हॉट, वेगा मीन्स व्हॉट, चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. सो जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात तेव्हा वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरीवर जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. सो वेगा तुमच्या फेवरमध्ये आहे. देन थीटा का फेवरमध्ये, कारण थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो सर्वात कमी इम्पॅक्ट असतो, खूप मायनर इम्पॅक्ट असतो. सो थीटा तुमच्या कुठेतरी फेवरमध्ये आहे. सो जेव्हा तुम्हाला डेल्टा, वेगा, थीटा हे जर 3 ग्रीक्स तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये ठेवायचे असतील, सो आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड्स मी का बनवणार, कारण डेबिट स्प्रेडमध्ये आपण प्रीमियम मार्केटला पे करतो, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फेवरमध्ये येतात आणि एक मोमेंटम जर चांगला आला तर खूप चांगला एक आउटपुट पण बघायला मिळतो. सो डेबिट स्प्रेडमध्ये जनरली मी काय बनवलं इथे, बुल कॉल स्प्रेड, ओके. आणि बॅरिजसाठी काय मी बनवणार, बेअर पुट स्प्रेड. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. आणि तेच जेव्हा पण मी नियर बाय एक्सपायरी असतो, नियर बाय एक्सपायरी काय होतं, ते थीटाचा जो इम्पॅक्ट आहे, थीटा इम्पॅक्ट तो जास्त असतो का, कारण सपोज जर व्होलॅटिलिटी जरी वाढली तरी आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सची प्रीमियम वाढणार आहे, बट प्रीमियम वाढल्याने आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचा थीटा पण वाढणार आहे, कारण तुम्ही नियर एक्सपायरी आणि थीटाला कमी व्हायचंच आहे, 0 व्हायचंच आहे, राईट. नॉट अ थीटा प्रीमियमला 0 व्हायचंच आहे, राईट. सो थीटा नेट तुमच्या फेवरमध्ये असतो. सो जेव्हा पण तुम्हाला थीटाला तुमच्या फेवरमध्ये ठेवायचं असेल तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्स. ओके, सो जेव्हा पण मी एखाद्या क्रेडिट स्प्रेडबद्दल सांगतो तर जनरली आपण बुलिशसाठी बनवणार बुलपुट स्प्रेड आणि मी बेरिशसाठी बनवणार बेअर कॉल स्प्रेड. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. नाव रिस्क रिवॉर्ड रेशो जर मला सांगायचं असेल तर जेव्हा पण तुम्ही क्रेडिट स्प्रेड बनवतात नियर बाय एक्सपायरी, RR तुमचा ठेवा 1:1 किंवा 1:2.
ओके. आणि इफ यू आर अ फार एक्सपायरी, जर तुम्हाला एक रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला पाहिजे, देन ट्राय टू गो विथ द 1:2 आणि 1:3. आणि 1:2 1:3 बनवा फार एक्सपायरीला, कारण मोमेंटम येण्यासाठी दिवस खूप चांगले आहेत बाकी, आणि सोबत आपल्याला ग्रीक्स आपल्या फेवरमध्ये आहेत, राईट. सो वेन एव्हर यू आर फार एक्सपायरी, ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. तुम्ही डेबिट स्प्रेड सोबत जा. नियर बाय एक्सपायरी असेल तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड विथ रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 1:3. डेबिट स्प्रेडला, क्रेडिट स्प्रेडला येणार 1:1 आणि 1:2चं. ओके. सिम्पल गोष्ट आहे. एक क्विक रिकॅप देतो मी. पूर्ण जी कन्सेप्ट सांगितली ती, पहिला आपण येणार ट्रॅप इंडिकेटरवरती फिल्टर आउट करा की किती कॉल रायटर्स ट्रॅप आहेत, किती पुट रायटर्स ट्रॅप आहेत. ओके. जर आणि कधी करायचं, एंड ऑफ द डे, मार्केट संपल्यानंतर आरामात, खूप टाईम आहे आपल्याकडे, हार्डली 15 मिनिटं लागणार तुम्हाला हे रिसर्च करायला. कॉल रायटर्स ट्रॅप, पुट रायटर्स ट्रॅप. जर मला समजलं की ह्या स्टॉक्समध्ये कॉल रायटर्स ट्रॅप आहेत, सो मी काय करणार, तिकडे चेक करणार की लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का. जर मला समजलं तिकडे पुट रायटर्स ट्रॅप आहेत, तर मी चेक करणार की तिकडे शॉर्ट कवरिंग सायकल आहे का. ओके. तिसरी गोष्ट काय, आय गो विथ द स्ट्रॅटेजीज. ओके. डेबिट आणि क्रेडिट स्प्रेड जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, आणि लिक्विड स्टॉक जर पिक केलात विच इज वेल अँड गुड, त्यामुळे तुम्हाला एंट्री एक्झिटचा कुठे इश्यू नाही होणार. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत, आणि 20+ फ्री टूल्स पण आहेत ॲप्लिकेशनमध्ये. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.